नमस्कार. आपला हा व्हिडिओ जात पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी यावरती आहे. यापूर्वी सुद्धा आपण जात पडताळणीवरती सप्तरंगीच्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे. आजचा व्हिडिओ हा शॉर्टकटमध्ये करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे सप्तरंगी ही सुविधा आपल्याला पुरवीत आहे, या संबंधित आहे. जात पडताळणी प्रोसेस हा इतर दाखल्यांपेक्षा थोडासा लाँग आहे आणि थोडासा किचकट आहे. त्यामुळे सप्तरंगी जात पडताळणीची प्रोसेस हे पूर्णपणे करून देतो. महाराष्ट्रातील सर्व नागरिक म्हणजे जे मुंबईमध्ये रहिवासी आहेत त्या सर्वांकरिता ही जात पडताळणीची प्रोसेस आपल्या सप्तरंगीच्या माध्यमातून केली जाईल. विशेष रायगड जिल्ह्यातील जे अ, विद्यार्थी आहेत, ज्यांची जात पडताळणी करायची आहे, त्यांचे ऑनलाईन प्लस ऑफलाईन सुद्धा प्रोसेस केलं जाईल. जात पडताळणीची प्रोसेस अशा प्रकारची आहे, की आपण ॲफिडेव्हिट्स बनवायचे आहेत, कागदपत्र सर्व गोळा करायचे आहेत. त्यानंतर मग आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करून ऑफलाईन सुद्धा व्हेरिफिकेशनसाठी जिल्हा लेव्हलला जायला लागत असतं. यामध्ये जरी ही प्रोसेस आपल्याला वाटली, की हे केल्यानंतर हे, हे केल्यानंतर हे, परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण ह्या गोष्टी करायला घेतो, तेव्हा त्याची नक्की यादी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात यामध्ये अवघड आहे. आणि त्याप्रमाणे आपण एक दावा करू शकतो, की शासनाने सुद्धा काही गोष्टी ज्या डॉक्युमेंट्स यादी दिलेली आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा सप्तरंगीकडे प्रॉपर डॉक्युमेंट लिस्ट आहे. यावरती आपल्याला काहींचं माइंड चालू शकतं, असं कसं शक्य आहे? शासन दाखला देतो, शासनाने डॉक्युमेंट्स यादी आहे. तर त्यापेक्षा यांच्याकडे कसं आहे, म्हणजे काही थोडीशी हुशारी आहे का? तर तसं नाहीये. आपण जिल्हा पडताळणीच्या ज्या ऑफिसमध्ये किंवा जिथे जाल, तिथे आपण डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंटची म्हणजे शासनाची जी अ, यादी आहे ती पाहू शकता. एक 8-10 गोष्टींची यादी आहे. यामध्ये सीईटी एक्झाम दिलेली आहे की नाही, बोनाफाईड असावा, शाळा सोडायचा दाखला असावा, आजोबाचा शाळा सोडा दाखला असावा, वडिलांचा शाळा सोडा दाखला असावा. अ, अशा प्रकारच्या काही 8-9 डॉक्युमेंट्स आहेत. परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण करायला घेणार, त्यावेळेस आपल्याला किमान त्याच्यामध्ये 22 ते 25 गोष्टींची आवश्यकता आहे. अर्थात उदाहरणार्थ म्हणजे आपण पाहू शकता, कंपॅरिझन करू शकता. यामध्ये जे शासनाच्या यादीमध्ये कुठेही त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला लागणाऱ्या बऱ्याच अनेक गोष्टी आहेत. जसे की विद्यार्थ्याचे मोबाईल नंबर, त्याची ईमेल आयडी, त्यांच्या वडिलांचा मोबाईल नंबर, त्याच्या वडिलांच्या कामाचा पत्ता, अ, त्याचप्रमाणे अ, शेजाऱ्यांची नावे, अ, जर का गावातून स्थलांतरित झालेलं असेल, तर आता त्याच ठिकाणी कोण राहते, त्याचे नाव, नंबर, देवांची नावे, अशा अनेक गोष्टी ह्या लागत असतात. आणि ते कॉन्फ्लिक्ट जे असतात छोटे-छोटे, ते काही कागदपत्रावरती मेन्शन केलेले नाही. ते आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष करू त्यावेळेस आपल्याला ते अवघड होतं. तर हेच काम मुंबईसारख्या ठिकाणी प्रॉपर जे आपण अनुभव केलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण सांगत आहोत, की मुंबई म्हणजे आपले गिरगाव जे एरिया आहे म्हणजे प्रॉपर मुंबई, इथे हे काम करण्यासाठी साधारण 5,000 ते 6,000 रुपये घेतले जातात. त्याचप्रमाणे मुंबई सबर्बन म्हणजे बोरिवलीसारख्या एरियामध्ये ह्याच्यासाठी 4,000 ते 5,000 रुपये सुद्धा घेतले जातात. नालासोपारा एरियामध्ये थोडेसे नॉर्मल ह्याच रेंजमध्ये घेतले जातात. सप्तरंगी हे पूर्ण प्रोसेस आपल्याला फक्त 2,000 मध्ये करून दिली जाणार आहे. यामध्ये ॲफिडेव्हिट्स, सर्व डॉक्युमेंट्स चं प्रॉपर बंच आपल्याला बनवून दिली जाईल. पुन्हा एकदा रिपीट करतो, की रायगड जिल्ह्यासाठी आपण ऑनलाईन, ऑफलाईन पूर्ण प्रोसेस करतो आणि त्याचं 3,000 रुपये आपण घेतो. आणि इतर महाराष्ट्रातील पूर्ण जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी त्यांचे प्रॉपर डॉक्युमेंट्स, प्रॉपर ॲफिडेव्हिट्स, सत्यप्रत, ऑनलाईन प्रोसेस हे सर्व काही आपण रेडी करून देणार. त्यांना फक्त जाऊन आपल्या जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे आहे. अर्थात हे डॉक्युमेंट्स आपण ऑनलाईन पाहून वगैरे करू शकतो. होय, करू शकतो. पण आपण फोकस काय आहे? पुन्हा हे सांगू इच्छितो, की सप्तगिरीचा फोकस काय आहे? कदाचित आपण काही जण ज्यांना अवघड वाटतंय, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आवडेल. परंतु ज्यांना वाटतं, की नाही हे तर सोपं आहे, तर अर्थात आपल्यासाठी सोपं असू शकतं. परंतु आपण सप्तगिरीचा टार्गेट आहे 100 पैकी ज्या 5% व्यक्तींना ज्यांना ओळख असेल, सर्व प्रॉपर समजत असेल, काही त्याच्या 5 ओळखीचे असतील, ज्यांना व्यवस्थित समजत असेल, ते करू शकत असतील. काही असे असतील, की ज्यांच्याकडे अ, पैसा आहे, तर ते त्यांच्या हिशोबाने करू शकत असतील. परंतु 70% ते 80% आपली पब्लिक अशी आहे, ज्यांना ह्या कागदपत्रांमध्ये थोडीशी अडचण येते.
त्यांना सुविधा होत नाही, जॉबला असतात, नोकरीला असतात, त्यामुळे धावपळ करवत नाही, जास्त फेऱ्या करू शकत नाही, जास्त सुट्ट्या करू शकत नाही. त्यांच्यासाठी ही सुविधा आपण हे त्यांच्यासाठी करत आहोत. अर्थातच 2 आणि ₹3,000 हे त्यांच्यासाठी नथिंग असणार आहेत. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष अनुभव घेणार किंवा ज्यांनी घेतला असेल, त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील. अ, तर या संबंधित कोणतेही कन्फ्युजन असेल, तर आपण ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपले प्रश्न करू शकतात. त्याचप्रमाणे किंवा आपल्या सतर्क ग्राहक सेवा नंबर 8080509799 वरती WhatsApp मेसेजच्याद्वारे आपली इन्क्वायरी करू शकता. मुंबईमध्ये आपल्याला ही सुविधा मिळणार आहे. मुंबई रहिवाशांकरिता विशेष ही सुविधा आहे, की आपण आपल्या जिल्ह्याला, तालुक्याला अगोदरच गावाला फेऱ्या न मारता व्यवस्थित प्रॉपर आपले कागदपत्र तयार केले जाणार आहेत, ज्यामुळे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. अ, जर का आपल्याला ही सुविधा योग्य वाटते, तर नक्कीच आपण याचा लाभ घेऊ शकता. समस्त महाराष्ट्रातील नागरिकांकरिता प्रॉपर डॉक्युमेंटेशन करण्याचे फक्त ₹2000 घेतले जातील. अ, रायगड जिल्ह्यातील नागरिकांकरिता ऑनलाईन प्लस ऑफलाईन म्हणजे अलिबागला सुद्धा जाऊन व्हेरिफिकेशन करणे, हे सुद्धा प्रोसेस केलं जाईल आणि यासाठी ₹3000 घेतले जातील. अ, मुंबई येथील नालासोपारामधील मोरेगावमध्ये आपण सप्तरंगीच्या ऑफिसला भेट घेऊ शकता. अ, येण्यापूर्वी आपण नक्कीच संपर्क करून येणे. धन्यवाद.